दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। कार्यकारी अभियंता खरंच आज त्यांच्या कार्यालयात गेलो होतो आणि नक्की त्यांनी पळ काढला जेव्हा त्यांना चर्चेसाठी गेलो होतो, संवादासाठी गेलो होतो, पण त्याला संवाद करायला वेळ नाही सगळ्यांना। आणि मग कसं गरीब जनतेचा प्रश्न सोडवणार हे सरसकट आणून स्मार्ट मीटर बसवले आणि यांना चर्चा करायला वेळ नाही, यांच्याकडे GR नाही, काही नाही, कोणता पुरावा नाही, ना ग्रामसभेचा ठराव नाही। कोणत्या ग्रामसभेचा ठराव घेतलाय त्यांनी? स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते हेमंत शिगाडे यांनी महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात शाखा अभियंता मोखाडा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले असता त्यांनी चर्चेला प्रतिसाद न देता तेथून निघून गेल्याचा आरोप शिगाडे यांनी केलाय। शिगाडे यांच्या म्हणण्यानुसार ज्या घरांचे पूर्वी दरमहा 300 ते 400 रुपये वीज बिल येत होते त्याच ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविल्यानंतर 3000 ते 4000 रुपयांपर्यंत बिल येत असल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। या विषयावर यापूर्वी मोखाडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते। त्यावेळी तहसीलदारांनी महावितरणच्या शाखा अभियंत्यांशी सविस्तर चर्चा करण्याचे निर्देश दिल्याचे शिगाडे यांनी सांगितले। त्यानुसार भेट घेऊन विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारले असता आता काही करता येणार नाही असे सांगून शाखा अभियंत्यांनी चर्चा टाळल्याचा आणि तेथून निघून गेल्याचा आरोप करण्यात आलाय। आम्ही शाखा अभियंता महावितरण सेवा मंडळ मोखाडा या ठिकाणी आलो होतो आणि इथे चर्चेसाठी बोलवलं, पण चर्चा न करता साहेबांना जेव्हा प्रश्न केले आणि ते प्रश्नाची उत्तर उडावडीची न देता तो निघून गेलेला आहे आणि त्या प्रश्नांचं निरसन न करता त्या साहेबांनी काही उत्तर दिले नाही आणि निघून गेलेला आहे। म्हणजे त्यांना चर्चाच करायची नाही, लोकांची छेडछाड करण्याचे चाललंय त्यांचं। जे मीटर आपल्याला परवडत नाही त्या मीटरमध्ये आपण बोलायचं नाही का? म्हणून या साहेबांना शिक्षा करण्यासाठी आपल्याला आंदोलनाची गरज आहे। कारण आज मी ते आलो तो मला सुद्धा त्यांनी वेळ दिला नाही आणि उठून त्यांचे साहेब सहकारी येतात आणि मोबाईल त्यांचं सगळं दप्तर आवरून निघून जातात। म्हणजे हे काय चालवलंय? आम्ही बोलायचं नाही का? आणि बोलण्यावर काय आहे? म्हणून जनतेला विनंती आहे, यांच्यानी काय होणार नाही, आपल्याला उठाव करावं लागेल, म्हणून आंदोलन आपण करावं। आंदोलन केल्याशिवाय यांना जाग येणार नाही। साऱ्यांना सरसकट मीटर आणून बसवली गावागावात, कोणाची परवानगी न घेता, ग्रामपंचायतीची परवानगी मालक आहे का? हे जनतेचे नोकर आहे ते समजून आहे का? हे जनतेचे मालक व्हायला बघताय। जनतेला तुम्ही खरंच एक वाईट सेवा देताय, म्हणून विनंती असेल जनता जागा व्हा। तुम्ही मालक आहेत, हे तुमचे मालक नाहीत, हे आपले नोकर आहेत। आपल्या टॅक्स मधून त्यांचा पगार केला जातो, सगळं केलं जातो, म्हणून विनंती आहे आपल्याला आंदोलन करावंच लागेल। आज त्यांच्याशी बोलायला आलो पण त्यांना वेळ आपल्यासाठी बोलायला, म्हणून विनंती आहे आपल्याला आंदोलनाची गरज आहे, तुम्हाला आंदोलन करावंच लागेल। दरम्यान स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसविण्याच्या मागणीसाठी येत्या काही दिवसात महावितरण कार्यालय मोखाडा येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा हेमंत शिगाडे यांनी केली आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।